राज्यामध्ये गटशेतीचं नवं धोरण आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. अशोक धोडी हत्या प्रकरणी 2 महिने उलटून सुद्धा मुख्य आरोपी फरारच. अविनाश धोडीची सगळी मालमत्ता जप्त केली जाणार. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पालघर पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या ऊसगळीत हंगामाची सांगता. यंदा जिल्ह्यामध्ये 18.80 लाख क्विंटल साखर उत्पादन. सार्वजनिक बांधकाम कार्यालयात कामकाजाबद्दल फीडबॅक QR प्रणाली कार्यान्वित. राज्यात पहिल्यांदा कणकवली तालुक्यामध्ये प्रणाली कार्यान्वित. गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. बीडमध्ये टोमॅटोचे दर घसरल्यानं शेतकरी त्रस्त. उन्हामुळे टोमॅटोचे दर घसरले. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी नाराज. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडनं खोक्याच्या घराची पाहणी. आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडनं पाहणी. लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृषी कर थकला. 2,36,00,000 रुपये थकीत कर असल्यानं गाळीधारकांना पाठवल्या नोटिसा. जालन्यात व्यावसायिक कामांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या 13 हॉटेल चालकांवर कारवाई. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं केली कारवाई. गुजरातमध्ये पेपर मिलला लागली भीषण आग. कागदाच्या लगद्यावर प्रक्रिया करणाऱ्या गिरणीच्या बाहेर आग लागल्याची माहिती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. श्रीवर्धन म्हसळा मार्गावर बर्निंग कारचा थरार. चालकानं प्रसंगावधान दाखवत प्रवाशांचा वाचवला जीव. आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.